आणि पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्यात, काय सांगा? मी मनोजदादा जरांगे यांना ज्या ज्या वेळेस हॉस्पिटलला असतील, आंतरवालीला असतील, त्यावेळेस मी त्यांना भेटायला जातो. की निवळ आजच नाही तर नेहमीच मी भेटायला जातो. त्याच्यामुळं असं काही हे नाही की मी सांगितलं की गॅलेक्सी हॉस्पिटलला आतापर्यंत मी 7-8 दिवस आलो असेल. आंतरवालीला बी आंदोलन असो नसो तरी आमची भेट नेहमी असते. त्याच्यामुळे असं काही नवीन नाही काही. संजय राऊत असं म्हणाले की या आंदोलनामागं हे एकनाथ शिंदे आहेत आणि त्यांचा उद्देश आरक्षण नव्हता या आंदोलनाचा, तर फडणवीस यांना घेरणं होतं असा त्याने आरोप केला एकनाथ शिंदे अप्रत्यक्ष प्रत्यक्ष. आता मला एक सांगायचं की संजय राऊतला रोज सकाळी आपण बघतो, रोज सकाळी आरोपाशिवाय आणि एकनाथ शिंदे साहेबाशिवाय त्यांना कोणी दिसत नाही. त्याच्यामुळे संजय राऊतच्या आरोपावर आम्ही काही इतकं काही फार लक्ष देत नाही. पण सरकारनं जो निर्णय घेतलाय, जो GR काढलाय, पाटील म्हणतायत की आता सगळ्या मराठ्यांना ते मिळणार, पण दुसरे अभ्यासक त्याला म्हणतात की या अडचणी आहेत, या पुढच्या काळात मराठ्यांसाठी सर्टिफिकेट मिळण्याच्या अडचणी आहेत. तुमचं काय म्हणणं आहे? ह्या सगळ्या प्रक्रियेवर तुमचं लक्षच असेल ना? नाही, लक्ष तर आहेच ना. एवढं मोठं आंदोलन म्हणलं लक्ष असतंच. पण मला एक सांगायचं की शासनाने जो GR काढला आणि मनोजदादांनी स्वतः सगळ्याच्या समोर तो वाचलेला आहे, बघितलेला आहे. मला वाटतं आता मराठ्यांना ज्या काही हैदराबाद गॅजेटमध्ये ज्या नोंदी आहे त्याचा फायदा निश्चित सगळ्याला होणार आहे. असं आहे की त्यांना पूर्ण न्याय दिलाय सरकारने की अर्धा दिलाय असं तुम्हाला वाटतं? त्यांना पूर्ण न्याय दिलाय की अर्धा दिलाय? मी काय म्हणतो, आता त्यांनी सांगितलं आता जरांगे पाटलांना की आपण टप्प्याटप्प्यानं सगळं मिळून घेऊ. आता त्यांनी स्वतः बोललेले आहे ना. मागच्या वेळेस दिला नाही आता हे मनोजदादा जरांगे सांगतील. नाही, मागच्या वेळेस तुमच्या सरकारनं दिलं होतं, सरकारला परत उपोषण करावं लागलं ना. मी काय सांगतो की उपोषण करायला लागलं, पण आता स्वतः मनोजदादांनी तुम्हाला उत्तर दिलेलं आहे आणि GR सुद्धा काढलेला आहे. त्याच्यामुळे त्याचा फायदा आता होईलच. मागे तुमच्या वाशीमध्ये गुलाल उधळला होता ना तुमच्या मुख्यमंत्र्यांसोबत त्यांनी, पण त्याचा काय फायदा झाला? पाठीमागं काय झालं त्याच्यापेक्षा आता स्वतः जरांगे पाटलांनी सांगितलं की याचा फायदा सगळ्याला मराठवाड्यातल्या मराठ्यांना याचा फायदा होणार आहे. ओके. सगळे शहराचं आधी स्वप्न अंमलात येऊच नाही यासाठी भाजपची कुठं असलं का? ते जरांगे दादा बोलतील, सगळ्या गोष्टी मी नाही बोलणार. पण ओबीसीचंही आंदोलन सुरू आहे. ओबीसीचे नेते या GR बद्दल नाराजी व्यक्त करतायत, आंदोलन सुरू आहे. त्या बाबतीत मला काही कल्पना नाही, मी काही बघितलं नाही काय. ठीक, ओके, थँक्यू. बड़े थोड़ा पीछे रहो ना, पूरा महंगा लग रहा तुम्हारा. अभी शॉर्ट्स है ना, बाइट नहीं है, थोड़ा पीछे रहो. चलो ओके. देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या बाबतीत सांगितलं. हेलो.